झी 24 तास एक पाऊल पुढे। धक्कादायक बाब आहे की पाकिस्तानात 5 ते 8 वर्षाच्या मुलांना एक ट्रेनिंग दिलं जात आहे। हे दहशतवादी ट्रेनिंग आहे। पाहूया आता खळबळजनक रिपोर्ट। हे दृश्य पाहून एखाद्या शाळेत नेमबाजीचा सराव सुरू आहे असं वाटेल। छोट्या छोट्या मुलांच्या हातात या खोट्या बंदुका दिल्या आहेत आणि एखादा नेमबाजीचा खेळ सुरू आहे असा समज सहज होतो। पण निरखून पाहिलं तर एक धक्कादायक वास्तव दिसेल। या चिमुरड्यांच्या हातात आहेत AK-47 आणि ही सगळी मुलं दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत आहेत। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या उत्तर वजिरिस्तानमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे। दहशतवादाचं ट्रेनिंग घेणारी ही मुलं 5 ते 8 वर्षाच्या वयोगटातली आहेत। या छोट्या छोट्या हातांमध्ये या बंदुका नीट मावतही नाहीयेत। पण दहशतवादांची फॅक्टरी चालवण्याचा ठेका घेतलेल्यांना त्याची पर्वा नाहीये। फक्त आत्मघातकी हल्लेखोर तयार करायचे, त्यांच्या मनात फक्त दहशतवाद भरवायचा आणि रक्ताची होळी खेळायला त्यांना तयार करायचं, एवढंच त्यांचा उद्देश। आता जरा हे चित्र पहा। अमेरिकेतलं बोस्टन शहर काही दिवसांपूर्वीच बॉम्बस्फोटानं हादरलं होतं। या बॉम्बस्फोटाप्रकरणी ज्याला पकडण्यात आलं त्यानंही अल कायदाकडून बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग घेतल्याची कबुली दिली आहे। दहशतवाद म्हणजे काय हे ज्यांना माहीतही नाही, आत्मघातकी हल्ला म्हणजे काय ते समजतही नाही, इतक्या लहान वयात त्यांच्या हातात बंदूक ठेवली गेली आहे। आता भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज घ्यायला ही दृश्य नक्कीच पुरेशी आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।